The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अयसावमलं समुत्थितं तदुत्थाय तमेव खादति। एवं अतिधोनचारिणं सनिकम्मानि नयन्ति दुर्गतिं। ज्याप्रमाणे लोखंडावर चढलेला गंज अर्थात मळ त्या लोखंडापासून उत्पन्न होऊन त्यालाच खाऊन टाकतो, अगदी त्याचप्रमाणे आपलेच दुष्कर्म आपल्याला दुर्गतीला घेऊन जातात। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या ऐतिहासिक चंद्रपुरामध्ये बुद्धिस्ट समन्वय कृती समिती यांच्या वतीने 17वी 2 दिवसीय धम्म परिषद तथा वधूवर परिचय मेळावा व प्रबोधन असा हा कार्यक्रम काल 25 जानेवारी व आज 26 जानेवारी 2024 रोजी मूल रोड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये बुद्धाची वाणी तुम्हा सर्वांच्या कर्णपटलावरती पडावी, तुम्हा सर्वांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग प्राप्त व्हावा, यासाठी म्हणून धम्मदेसनेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी इथे उपस्थित असलेला पूजनीय भिक्खू संघ, ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना दिली, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो तथा धम्ममंचावरती उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला निमंत्रित केले, असे श्रद्धावान धम्म उपासक रतिराम चव्हाण तथा रेखा ढानके आई आणि संपूर्ण आयोजक मंडळी, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या श्रद्धावंतांनी यथाशक्ती विविध प्रकारे दान पुण्य केला आहे, त्या सर्व दानदात्यांच्या प्रती तथा श्रद्धावंतांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो। या कार्यक्रमामध्ये धम्मदेसना श्रवण करण्यासाठी दूरदूरवरून विविध वस्त्यांमधून उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता
2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे उपस्थित आहात। आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्या घटनाकार महामानवांचं स्मरण करतो आणि त्यांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी निर्माण करावा, यासाठी म्हणून आपल्या समोर ही धम्मदेशना देतो आहे। तुम्ही पुण्यवान आहात, अर्हताच्या भूमीमध्ये तुम्ही वास्तव्य करताय, जन्माला आलात। मला वाटतं इथून भद्रावती जवळच आहे, त्या भद्रावतीला बुद्ध लेण्या आहेत। जिथे बुद्ध लेण्या असतात किंवा ज्या ठिकाणी बुद्ध लेण्यांचं निर्माण केलं आहे ते सर्वच पवित्र स्थळ म्हणजे अरहंताची भूमी आहे। त्या सर्व लेण्यांच्या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी प्राचीन काळामध्ये भगवान बुद्धांचा भिक्षू संघ राहिला। त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, लोकजागृतीचं काम केलं। बहुजन हिताय बहुजन सुखाय या शुद्ध हेतूने त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं। त्या अर्हतांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो आहे आणि त्यामुळे या चंद्रपुरामध्ये चव्हाण साहेबांनी, ढानके आईंनी आम्हाला बरेच फोन केले, तारीख घेतली आणि शेवटी घेतलीच। कारण तारीख घेण्यासाठी मोठी तारांबळ होते, लोकांची प्रचंड कॉलवर कॉल करावे लागतात। आम्ही नाही घेतला कॉल तर यांनी नाही घेतला तर त्यांना कोणीतरी घेईल, तर मग या आशेने लोक फोन करतात। तुम्ही पाहत असाल आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कंटिन्युअसली दौरे आहेत। धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप जलद गतीने होतो आहे। लोकांमध्ये खूप चांगली धम्म आचरणाची, धम्मदेशना श्रवण करण्याची गोडी लागली आहे। जेव्हा आम्ही स्टेटसला ठेवतो, सोशल मीडियावरती टाकतो की या दिशेला आमचा दौरा आहे, असा कार्यक्रम आहे, त्यावेळेला असंख्य मेसेजेस आणि असंख्य लोकांचे फोन कॉल येतात। त्यातून ज्या कोणत्या लोकांचे फोन रिसीव केल्या जातात आमच्याकडून, तेव्हा ते लोक प्रचंड आनंदित होऊन बोलतात की भंतेजी प्रत्यक्ष आम्हाला ऐकायला मिळणार आहे, भिक्खू संघाचं दर्शन होणार आहे। यामुळे आम्ही खूपच खुश झालेलो आहे। इथे बघा, येत होतो, एंट्री करत होतो, तेव्हा त्या छोट्या छोट्या मुली आता स्टेजवरती पण आल्या बघा, त्या पुन्हा म्हणत होत्या, भंतेजी आम्ही तुमची धम्मदेशना रोज ऐकतो, खूप आम्हाला आनंद मिळतो। आता लोकांच्या, छोट्या छोट्या लेकरांच्या अशा प्रतिक्रिया आहे। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर प्रतिक्रिया कमेंट्स पाहत असाल तर एवढ्या सकारात्मक कमेंट्स असतात लोकांच्या की त्या वाचूनच लोक म्हणतात काही भंतेजी आम्हाला खूप प्रेरणा मिळते आणि खरंच हे जीवन किती नश्वर होतं, परंतु आता खऱ्या अर्थाने आम्हाला धम्माचा अर्थ कळतो आहे। बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी आम्ही सुद्धा काहीतरी योगदान द्यावं हे आम्हाला आता समजत आहे आणि म्हणून लोकांमध्ये परिवर्तन तर होत आहे, पण काही लोक मात्र जैसे थे आहेत। आता येताना आपल्या घुगुसला प्रोग्राम होता, तिकडनं आता येताना बघा, मला वाटतं कुठून फोन आला, इंदोरवरून एका ब्राह्मण आईचा फोन आला। ती महाराष्ट्रीयनच आहे, परंतु नोकरीच्या निमित्ताने तिकडे गेल्या आणि तिकडे ते वास्तव्य करतात। आता यूट्यूब सार्वजनिक आहे, ती काय कोणाची मोनोपल्ली नाही आहे। प्रत्येकाकडे, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असतील त्या प्रत्येकाकडे यूट्यूब आहे आणि यूट्यूबची विशेषता अशी आहे, या जगात सर्वात हुशार जर कोण असेल तर सांगा बरं, खरंच तुम्हाला माहिती आहे का कोण आहे ते? या जगात सर्वात हुशार आहे गूगल। 1, 2, 3 शब्द टाईप करा, तुमच्या मनातलं ओळखते ते। तुम्ही व्हिडिओ पाहिला, धार्मिक, सामाजिक, राजकीय, चित्रपट, मालिका, गाणे, जे कोणतं तुम्ही पाहाल, बरोबर ते लिंक तुम्हाला पाठवते। तुमची मानसिकता या जगात जर कोण ओळखत असेल तर ते फक्त गूगल ओळखते। आणि त्यामुळे मी तर नेहमीच म्हणतो की आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याकडे काही इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, प्रिंट मीडिया नाही आहे इतरांच्या सारखा।
कारण इतरांच्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात आपल्या देशातल्या व्यवस्थेने. प्रचंड पैसा आहे, सत्ता आहे, सगळ्या गोष्टी असल्या कारणाने टी व्हीचा रिमोट बदलला की अनेकांची चॅनल्स लागतात. आपल्याकडे मात्र त्या तुलनेमध्ये चॅनल्स नाही आहेत. परंतु आता मात्र यूट्यूबचा जे कोणी वापर करतात त्यांनी एक धम्मदेसना जर आपली ऐकली भंतेजींची तर त्यांना ते कंटिन्युअसली धम्मदेसना येत असतात. आणि त्यातल्या त्यात आम्ही सांगतो की आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलला, भंतेजी लोकांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं, ऑल नोटिफिकेशन ऑन जर केलं, लाईक जर केलं, कमेंट्स केलं की मग ऑटोमॅटिकली रोजच्या रोज दिवसभर तुम्ही पाहत राहा. काही लोक आया, काही बाबा, काही भाऊ, काही मुलं सांगतात भंतेजी रात्री उशिरापर्यंतही प्रवचनच, सकाळी उठल्यावरही प्रवचनच, आणि दिवसभरात घरी बायांना ज्यांना कामं नसतात ते प्रवचनच लावतात. आणि सिरियसली ज्या सिरियलमध्ये महिला गुंग होत्या आणि ते सिरियल पाहू एकदम ॲटिट्यूड बिना कामाचा, आणि घरातच तिकडं ते पैसे कमवतात टी व्हीतले, आणि इकडं मारामारी सुरू, इकडं वाकडे तोंड करणं सुरू, नाही का. मी ह्यांची खुन्नस काढतो, मी त्यांची खुन्नस काढतो, यांचा बदला घेतो त्यांचा बदला घेतो. ते लोक पैसे कमवतात आणि भांडण आपल्या घरात होते. आणि आता मात्र लोक सांगत आहे भंतेजी तुमच्या प्रती खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. ते चित्रपटही सोडले, आम्ही सिरियल मालिकाही सोडल्या, टी व्हीचा नादच सोडून दिला. इवन लेकरांना सुद्धा धम्माच्या आचरणाची आणि धम्मदेसना श्रवण करण्याची गोडी लागली. म्हणून खूप चांगल्या प्रकारचं परिवर्तन होते. ती ब्राह्मण आई मला म्हणे भंतेजी तुमचे अनंत उपकार आहे माझ्यावरती. मी म्हटलं काय झालं आई, कुठून बोलता तुम्ही? तर ते म्हणे मैं इंदौर से बात कर रही हूँ, मैं ब्राह्मण हूँ. मैंने भंतेजी पहले ही बता देती हूँ, लेकिन मुझे ये सब कुछ पता नहीं था कि बाबा साहब ने बुद्ध धम्म का स्वीकार क्यों किया, भगवान बुद्ध का जीवन कैसा है, भगवान बुद्ध का उपदेश क्या है, भगवान बुद्ध का तत्वज्ञान विचार क्या है, ये आज तक मुझे पता नहीं था. लेकिन अभी जैसे मेरा एक 40 साल का लड़का, म्हणजे त्यांचा 40 वर्षाचा मुलगा मरण पावला, आणि त्यांची मैत्रीण कोणीतरी आपली भगिनी आहे त्या आईची. आता मित्रमैत्रिणी तुमचे असतील तर काही विषय आहे का बापा? तुमचं सूटबूट पाहून, तुमचे दागिने पाहून आता कोणी शेक हँड करते, कोणी तुम्हाला नमस्कार करते, जय भीम करते. जिंदग्या गेल्या जोहार मायबाप करता करता आज लोक तुम्हाला सलाम करतात, बरोबर की नाही? काल कुत्र्याचं जीवन होतं आणि आज झालेले मालामाल लोक तुमच्याकडे पाहिल्यावर कोण म्हणू शकते की हे लोक एकेकाळी शूद्र होते आणि या लोकांच्या सावलीचा विंटाळ होत होता, यांची थुंकी जमिनीवर पडू दिल्या जात नव्हती आणि यांच्या कमरेला झाडू दिला होता. आणि ते हेच लोक आहेत की ज्यांच्या नाकात, कानात, पायात, हातात, बोटात सोनं माव म्हणता मावेना आणि घरात श्रीमंती जळ म्हणता जळेना. एवढं परिवर्तन आपल्या लोकांमध्ये बाबासाहेबांच्या माध्यमातून झालाय. तुम्हाला कोण म्हणू शकते आज की हे असेच आहेत? म्हणून लोक बघा पुढे 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 करतात. काही ठिकाणी पाहतो आपल्या लोकांचा लय मोठा थाट मान सन्मान करतात, काही ठिकाणी आता वापरही करतात म्हणा बरेच लोक. बापा तुमच्याकडे करतात की नाही माहीत नाही, नाही तर तिकडं मन आहे महाराचं पाटलाचं घोडं आणि महाराला भूषण. आता काही जे इकडं आलेच नाही, जे तिकडंच गुंग आहेत, तर त्याला वाटते की बा मला जय भीम केला माझ्या साहेबांनी, मला नमस्कार केला, मला खुर्ची दिली, मला फोन केला म्हणते, मला सांगितलं म्हणते काम. माझ्या एवढा विश्वास कोणावरच नाही म्हणते. याला ढेकळाचं ज्ञान नाही, तुला गोड गोड काऊन बोलते ते आणि तुलाच काऊन सांगते ते, याची याला अक्कल नाही काही. हे तरी बी खुश राहते आणि माझे संबंध फार चांगले आहेत. म्हणजे बापा काय करतो तू? हे संबंध चांगले असून ते समाजाचा सारा मलिदा खाते तुझ्या माध्यमातून, आणि काय करतो तुझे संबंध चांगले असून? तुम्हाला नाही बापा, तुम्ही तर लय चांगले, म्हणून तर इथं आले. आणि त्यामुळे बघा हे मी यासाठी सांगतो, त्या ब्राह्मण आईचा मुलगा मरण पावला 40 वर्षाचा,
ती म्हणे भंतेजी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पटाचार ऐकली, तुमच्या माध्यमातून मी किस्सा गौतमीची कथा ऐकली, तुम्ही जे जीवनाचा अर्थ सांगता, भगवान बुद्धांनी सांगितलेला की जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे आणि ते सगळेच मरणारे आहेत, चांगले वाईट सगळेच मरण्यासाठी आलेले आहेत, म्हणून भूतकाळाचा विचार करू नका, भविष्याची चिंता करू नका, वर्तमानामध्ये आपल्या जीवनाला सुखमय बनवा, आनंदमय बनवा, हा जो तुम्ही उपदेश करता तो मला खूप आवडला आणि त्याच्यामुळे माझं जे अर्ध डोकं दुखत होतं, मी जे परेशान होते, त्रासात होते, आता साहजिकच आहे हो, 40 वर्षाचा मुलगा एखाद्या आईचा जर जाते तर किती दुःख होत असेल कुणाला, तर ती आई म्हणे आता भंतेजी खूप चांगलं आहे म्हणे, तुमची मंगलमैत्री असू द्या म्हणे आणि प्रवचन ऐकतो. तर मी हे बापा यासाठी सांगितलं की अशा प्रकारचं परिवर्तन होत आहे आणि झालं पाहिजे. परंतु भगवान बुद्धाचा जो धम्म आहे बघा तो महान आहे. बाबासाहेबांचा विचार महानच आहे. बाबासाहेबांनी केलेलं कार्य केवळ आपल्यासाठीच केलं नाही आहे, या देशासाठी बाबासाहेबांचं कार्य आहे. आजचं जे संविधानाचं प्रजासत्ताक दिन आपला देश मनवतो आहे तर ती बाबासाहेबांची देण आहे. इथे अनेकांना रिझर्वेशन दिलं आहे, केवळ बौद्ध लोकांनाच रिझर्वेशन दिलं नाही, अनेक लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आपल्या लोकांच्या बाबतीमध्ये की बाबासाहेबांनी यांनाच रिझर्वेशन दिलं. आता SC कॅटेगरीमध्ये काय आपलेच लोक येतात असा विषय नाही आहे, तर अनेक लोक आहेत SC कॅटेगरीमध्ये येणारे, परंतु त्यांनी बुद्ध स्वीकारला नसल्या कारणाने त्यांची प्रगती आपल्यासारखी झाली नाही. ते मागास विचाराचे असतील, अंधश्रद्धेमध्ये, बुवाबाजीमध्ये, कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत, त्यामुळे त्यांची प्रगती झाली नाही. आपल्या लोकांची प्रगती यामुळे झाली की बाबासाहेबांनी संविधानात्मक आपल्याला तरतुदी अधिकार तर दिलेच दिले, पण त्यासह आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, म्हणून शील सदाचाराचा विचार आपल्या सोबत असल्या कारणाने आपली ही प्रगती होते. बाबासाहेबांचं कार्य महान आहे, भगवान बुद्धाचं कार्य महान आहे. परंतु जरी बाबासाहेब महान होते, बुद्ध महान होते, त्यांचं गुणगान किती गायलं तरीही ते कमी पडणार नाही. पण मला म्हणायचं आहे आपण केवळ गुणगान गात राहिलो, केवळ जय जयकार करत राहिलो तर त्याचा काय कोणता उपयोग होईल? वाटते तुम्हाला उपयोग होईल? 67 वर्ष झाले बुद्ध धम्माची दीक्षा देऊन याच चंद्रपुरात 16 तारखेला बाबासाहेबांनी दीक्षेचा मोठा कार्यक्रम केला. भंतेजींनी आता आपल्याला सांगितलं दीक्षेच्या नंतर काय, बरोबर आहे, धर्मांतर झालं, नामांतर झालं, पण परिवर्तनाचं काय? अजूनही मी म्हणतो तसं भिमके लागते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधरण अर्ध्यापेक्षा जास्त उधरत लोटांगण घेत असतील तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज केव्हा निर्माण होईल? तुमची माझी काय जबाबदारी आहे ह्याचा विचार आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. मी तर भिक्खूंनाही उद्देशून बोलत असतो, चिवरधाऱ्यांना, आणि तुमच्यात बसलेल्या ग्रहस्थांना, उपासक उपासिकांनाही उद्देशून बोलत असतो, कारण त्या महामानवाचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली पर्वा. मग जर त्यांनी पर्वा केली नाही, जर त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे तर आपण काय करतो आहे? आपण वेळ देतो आहे का? आपली बुद्धी खर्च करतो आहे का? आपला संपत्ती खर्च करतो आहे का? करतोय तर कोणत्या प्रकारे करतो ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. चिवरधाऱ्यांकडे तर पूर्ण वेळ आहे, त्यांनी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. उपासकांनी सुद्धा काम करणाऱ्यांना, सिलवान असणाऱ्यांना, विनयधारी असणाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. ते तुमचं कर्तव्य पण आहे आणि ते तुमचं पुण्यही आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांचा विचार जरी महान असला तरी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण या नश्वर देहाचा धम्माच्या प्रचार प्रसारासाठी उपयोग करून स्वतःला आजरामर बनवलं पाहिजे. बघा, नाही तर पशु पक्षी जसे प्राणी जन्माला येतात, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात आणि खाता खाता मरतात. आपण कोणते जिवंत राहणार आहोत बाप्पा? चंद्रपुरात जन्मलो म्हणजे काय चंद्रासारखे थोडी आजरामर आपण राहणार आहे. आजरामर तेच राहतील की जे स्वतःला सद्गुणी बनवतील, सदाचारी बनवतील, सिलवान बनवतील, शिस्तबद्ध बनवतील, प्रामाणिक बनवतील, विश्वासू बनवतील, कृतज्ञता असणारे बनवतील आणि बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांवर स्वतः चालून इतरांना चालण्यासाठी प्रेरित करतील. तेच लोक आजरामर बनतील. आणि म्हणून आपल्याला कसं बनवायचं आहे ते कोणाच्या हातात आहे?
आपल्या हातात आहे, म्हणून हा देह नश्वर आहे. हा देह कसा आहे? नश्वर आहे. डोळे बंद पडण्याच्या अगोदर, कान बहिरे होण्याच्या अगोदर, गुडघे कंबर कामातून जाण्याच्या अगोदर, वाचा बसण्याच्या अगोदर या माध्यमातून बुद्ध धम्माचा, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे. आपण सहाय्यक तरी बनलो पाहिजे. आणि त्यामुळे मी तर सांगतो, अशा चांगल्या कार्यक्रमांचं जे कोणी आयोजन करतात, या कार्यक्रमांसाठी जे जे म्हणून कोणी सहकार्य करतात, आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. कारण हा परिवर्तनाचा जागर आहे आणि प्रामाणिकपणे बाबासाहेबांचं काम केलं पाहिजे. मग ते भिक्खू असो का उपासक असो, प्रत्येकाने इमाने इतबारे काम केलं पाहिजे. नाही तर हे सडून जाईल. कान, नाक, डोळे हे सडून जाण्यासाठीच आहे ना, हे कामातून जाण्यासाठीच आहे. बापा कोण इथे राहते? अमृत पिऊन कोण आलं इथे? तुमच्यातच बसलेला असं कोणीतरी कान देऊन ऐकत असेल, काय म्हणू लागले भंतेजी, म्हणजे बहिरेपणा येऊ शकते. तुमच्यातच बसलेला असं टक लावून कोणीतरी पाहत असेल, नजर कमजोर झाली असेल, तर प्रत्येकाच्या वाट्याला हे येते. आमच्याही वाट्याला येते आणि तुमच्याही वाट्याला येते. हा नश्वर देह आहे ना. आता ही गाडी आमची चालली म्हणून चालली, एक दिन आएगा ये भी बंद पडेगा. भगवान बुद्ध गेले, आपले 80 वर्षाचं वय होतं भगवंताचं. आपणही जाऊ शकतो, आम्ही जाऊ शकतो, तो काही विषय नाही आहे. प्रत्येक जण इथे मरते आहे. या शरीराने कोणी इथे अजरामर नाही आहे. म्हणून चांगलं बनून राहावं, चांगलं बनून वागावं. प्रत्येकाला बुद्धाचा विचार सांगावा, बुद्धाचा विचार ऐकावा आणि बुद्धाच्या विचारानेच वागावं. अर्थातच लोकहिताचं कार्य करण्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकाला बघा, आपल्या शरीराकडून काय काय मिळते? तर ऊर्जा मिळते, बुद्धी मिळते आणि प्रत्येकामध्ये क्षमता आहे. जर मनुष्याने ठरवलं चांगले कामं करायचे आहेत, तर आपल्या प्रत्येकाकडे ऊर्जा आहे. बघा, आता जसं आम्ही तिकडे बोललो याच मोडमध्ये आणि इथे बोलतो याच मोडमध्ये, अजून कुठे नेऊन बसवलं तर तिथे बोलतो आम्ही याच मोडमध्ये. त्या दिवशी मी यवतमाळला बोलताना एक दिवस मला म्हणे एक उपासक, भंतेजी तुम्ही काय खाता म्हणे बापा? जेव्हा पाहाव तेव्हा सारखेच तुम्ही, तुमची गाडी एकदम सुपरफास्ट एक्सप्रेसच असते म्हणे, आणि पुस्तक कोणते वाचता? मी म्हटलं बापा कोणते सांगू तुम्हाला पुस्तकं वाचतो? तुम्ही तर पुस्तकही वाचून देत नाही, नुसते फोनच फोन, मेसेज करता. आणि केव्हा उचलला तर भंतेजी थोडंसं बोलत जाणार. आता काय बोलतच बसाव? अभ्यास कधी कराव, ध्यान कधी कराव, हे एडिटिंग कधी कराव, आणि लोकांना प्रवचन कधी द्याव, ड्रायव्हिंग कधी कराव, हे सगळे काम करताना तुम्हीच सांगा प्रत्येकाला वेळ देता येईल का? आता अनेक लोक नाराज होत नाही तारीख देत नाही म्हणून. आता 365 दिवस आहेत. जास्त असते तर बापा दिले असत्या तारखा. आता तिथे काही आपल्याला उपासक आले, म्हणते जे आम्हाला तारीख द्या ना. मी म्हटलं आता कोणाला तारीख द्यावं, कशी तारीख द्यावं, कुठून तारीख द्यावं? तर ते त्याच्यामुळे प्रत्येकाने काम करण्यासाठी ऊर्जा आहे. बघा, आपल्यामध्ये ऊर्जा असते, ती ऊर्जा आपण वापरली पाहिजे. आता तुमच्या मध्ये इथे बसण्यासाठी ऊर्जा आहे का नाही? जर तुमच्यात आळस असता तर तुम्ही म्हटले असते काय जायचंय बापा, रात्री गाण्याचा कार्यक्रम होता मस्त पैकी, तसं काही असेल तर मस्त हाता हलवता येतात, टाळ्या वाजवता येतात. म्हणते म्हणते मुकत बसा. आणि कसं बसाव मुकत? जिंदगी बोलण्यात, बडबड करण्यात, हातपाय इकडं तिकडं हलवण्यात चालली आहे. आणि एकाच ठिकाणी कसं शांत बसावं, मुक बसावं, असं काही ना वाटते तुम्हाला? नाही बापा, तुम्ही तर प्रसन्न चित्ताने बसले एकदम. भंतीजींना आता मी विचारलं बोलू की नको, तर भंतीजी म्हणे बापा तुम्ही बोला, तर काय विषय आहे का? लोक प्रसन्न आहेत, भंतीजी बोलताना प्रसन्न होते, आणि त्यामुळे आताही तुम्ही प्रसन्न आहात. तर त्यामुळे बघा, आपल्याकडे ऊर्जा आहे, ती ऊर्जा चांगल्या सत्कर्मासाठी वापरली पाहिजे. नाही तर ही ऊर्जा एक दिवस कामातून जाते. बघा, आपल्या जी ऊर्जा आहे ना, एक दिवस कामातून जाते. जशी मोबाईलची बॅटरी डाऊन होते का नाही? तर आमच्यात लय होते बापा, त्याच्यात लयच वापर करतो, ते हँगच होते. तर ते सफरचंद दिलाय दान तरी पण हँगच होते ते, कारण त्याला लय काम आहे आपल्याला. तर त्याच्यामुळं बघा, जशी मोबाईलची बॅटरी डाऊन होते तशी या शरीरात असलेली ऊर्जा सुद्धा डाऊन होते. आणि ती ऊर्जा डाऊन होण्याच्या अगोदर
आपण या वाणीचा सदुपयोग करावा, या कानाचा सदुपयोग करावा, या डोळ्यांचा सदुपयोग करावा, नाकाचा सदुपयोग करावा, सगळ्या शरीराचा सदुपयोग करावा. तो कशासाठी? एक तर दान पुण्य करण्यासाठी, दुसरी गोष्ट सील पालन करण्यासाठी, आणि तिसरी गोष्ट मनाला निर्मळ बनविण्यासाठी अर्थात ध्यान करण्यासाठी. आणि जर कधी आपला वेळ वाया गेला आणि टेन्शनचं गाठोडं डोक्यावर जेव्हा मोठं होत राहते, तेव्हा लोक म्हणतात भंतेजी लई इच्छा आहे हो ध्यानाला जाण्याची, पण आता गुडघेच काम करत नाही, मांडी घालून बसताच येत नाही. कोणी म्हणते भंतेजी खूप इच्छा आहे, पैसा आहे बुद्ध गयला येण्याची, पण कंबरच काम करत नाही, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकायला येत नाही, आणि काही सहन होत नाही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये, म्हणून बुद्ध गयला जाऊ शकत नाही. मी सांगतोय हे की प्रत्येकाला ऊर्जा जी मिळाली आहे त्या ऊर्जेचा सदुपयोग करा, नाही तर ऊर्जा डाऊन झाली की मग काही करू शकत नाही. बुद्धी प्रत्येकाला मिळालेली आहे बघा, प्रत्येकाला बुद्धी आहे का नाही? आता तुम्हाला बुद्धी आहे म्हणून तर आले बापा इथं. ज्यांना बुद्धी कमी आहे ते तिकडंच. खरं की खोटं? अहो खरंच आहे. हे का सगळ्यांना थोडी आवडते? आवडते का सगळ्यांना? बिलकुल आवडत नाही. मी नेहमी सांगतो नको नको ते लय आवडते. मच्छरासारखा स्वभाव, घाण लय आवडते काही लोकांना, पण स्वच्छता, निर्मळता, चांगलेपणा, चांगलं बोलणं आवडत नाही सगळ्यांनाच. म्हणून आपली बुद्धी, आपली स्मरणशक्ती कमजोर होण्याच्या अगोदर बुद्धाचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे, बुद्धाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कारण आपल्याला प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. या जगामध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे? कोणता? मीच म्हणू नका हो, माणूस म्हणा बाप्पा. मी 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 केल्यावर तर गाडी लय बिघडते हो, रुळाच्या खाली जाते गाडी. मी तर काढून टाकायला सांगितलं भगवंतानं. म्हणून प्रत्येकाला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा वापर चांगल्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी करावा, चांगल्या वर्तनासाठी करावा. आणि तिसरी गोष्ट क्षमता दिली आपल्याला. प्रत्येकामध्ये क्षमता आहे. कुणामध्ये बोलण्याची क्षमता आहे, कुणामध्ये हे काय काम करण्याची क्षमता आहे. त्या क्षमतेला सुद्धा आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्या हितासाठी आणि इतरांच्या हितासाठी आपल्या जीवनाचा वापर केला पाहिजे, देहाचा वापर केला पाहिजे. इतरांचं दुःख दूर करण्यासाठी आपण काय देऊ शकतो हे जर तुम्ही मला विचाराल, प्रत्येक जण तर स्वतःच्याच दुःखमुक्तीचा विचार करेल, प्रत्येक जण तर स्वतःच्याच सुखाचा विचार करतो की मी सुखी झालो पाहिजे, माझा परिवार सुखी झाला पाहिजे. असे लय लोक आम्ही नेहमी सांगतो. असे बरेच लोक असतात, बाल्याची माय 10x10च्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चुलीत. माझं पोट भरलं म्हणते, मी साहेब आहे म्हणते, माझी बायको मॅडम आहे म्हणते, पोरगा डॉक्टर झाला म्हणते, पोरगी इंजिनियर झाली म्हणते, आणि आम्ही लय मेहनत केली म्हणते, आमची गाडी घोडी सगळं झालंय म्हणते, आणि आम्ही काय देणं लागत नाही म्हणते, आम्ही कष्ट उपसले म्हणते. भाऊ, तुम्ही जरी कष्ट उपसले तर ही कष्ट करण्याची पात्रता कोणी अंगी आणून दिली आपल्याला? बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. म्हणून तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. हे काय फक्त नाचण्यासाठीच का? त्याचा कधी तर विचारही करा, आपली टूप पेटवा. हे जर खरं आहे, जर भाकरीवर सही बाबासाहेबांची आहे, जर आपलं इमान आहे, मग जर आपला विश्वास आहे, तर त्या बाबासाहेबांच्या सहीला जिवंत ठेवण्यासाठी मी काय करतो आहे ह्याचा कोणी विचार कराव? नाही तर बाल्याची मायन बाल्याचा बापन 10x10च्या खोलीचाच विचार जर करेल, म्हणजे गाडी घोडीचाच विचार करेल, तर समाजासाठी वेळ कोण देईल? भगवंताच्या धम्माचा प्रचार प्रसार कोण करेल? बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार कोण देईल? म्हणून मी नेहमी सांगतो लोकांना की वेळ द्यायला शिका. बाबासाहेबांनी जीवन दिलं हो, बाबासाहेबांनी लेकरं कुर्बान केले, त्यांची पत्नी आपली रमाई आई जवानपणामध्ये गेली. आपण आपल्यासाठी जगत असेल तर आपल्या एवढं बेईमान दुसरं कोण असू शकते? बिलकुल आपण श्रीमंत बनावं, आपल्या लेकरांना वेल सेटल करावं, शिक्षण द्यावं, घर बांधावं, श्रीमंती उपभोगावी, परंतु
बाबासाहेबांच्या कार्यासाठी, भगवंताच्या धम्माच्या प्रचारासाठी वेळही दिला पाहिजे आणि संपत्ती पण दिली पाहिजे, ज्ञानही खर्च केलं पाहिजे आणि लोकांना आनंदही वाटला पाहिजे. कारण आपल्याकडे जे असते ते लोकांना आपण वाटत असतो. आपल्याकडे जर राग राग द्वेष द्वेष आहे तर बापा जवळ कोणी आलं की फुस 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 करतात लोक. भांडण भांडण भांडण, वाद विवाद, तंटा शंका कुशंका बाळगतात. म्हणून आपण आनंदी राहायला शिका. जर आपण आनंदी आहोत तर जगाला आपण आनंद वाटू शकतो. आपण चांगले आहोत तर जगाला आपण तेच वाटू शकतो. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की लोकांचं दुःख दूर करण्यासाठी वेळ काढा. असं म्हणू नका की वेळ नाही. तसं पाहिलं तर वेळ कोणाकडेच नाही, पण पाहत लोक वेळ देतात की नाही. मोठमोठ्या हुद्द्यांवरती असलेली लोक, काल परवा बघा आपल्या देशात काय झालं. जे आपले लोक म्हणत असतील की आमच्याकडे वेळ नाही वगैरे वगैरे, त्यांनी त्यांच्याकडून शिकावं. वेळ दिला आणि देतात, जीवनभर पैसा संपत्ती देतात, आपलं ज्ञान खर्ची घालतात आणि लोकांना आनंद वाटतात की दुःख वाटतात, मग ते ज्याच्या त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि त्यामुळे बुद्धाचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या संपत्तीचे 4 हिस्से पण केले पाहिजे. संपत्तीचे किती हिस्से करायला सांगितले भगवंताने? किती हिस्से करायला सांगितले? तुम्ही करता का? बापा होच म्हणता 2-4 जण, बाकीचे मुख्यच बसले. आता माहीतच नसेल कोणते सांगितले 4 हिस्से कसे करायला. आम्ही भलतेच हिस्से केले म्हणते. 4 हिस्से तर समजलेत नाही आम्हाले. तर 4 हिस्से करायला खरंच सांगितले भगवंताने. ज्यांना सुखाने जगायचं आहे, ज्यांना आनंदाने जीवन जगायचं आहे, ज्यांना इतरांना सुखी बनवायचं आहे, ज्यांना इतरांचं दुःख दूर करायचं आहे, असा विचार ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये असेल तर त्यांनी संपत्तीचे 4 हिस्से केले पाहिजे. मी तर म्हणतो आपल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या संपत्तीचे 4 हिस्से केले पाहिजे. तसं तर बाबासाहेबांनी आपल्या लोकांना सांगितलं की कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो बाबासाहेबांचा हा जो विचार आहे, तर दान तर दिलाच पाहिजे कमाईचा 20वा हिस्सा, पण दान कुठे देतोय याचाही विचार केला पाहिजे. समजतं मी काय बोलतोय ते? नको त्या ठिकाणी त्याचा गैरवापर होत असेल आपल्या दानाचा, तर तिथे पण दान देता कामा नये. दानाचा सदुपयोग होत असेल, तुमच्या वर्गणीचा सदुपयोग होत असेल, तुमच्या पैशाचा, किंवा तुम्ही जे जे म्हणून काही देताय बुद्धाच्या बाबासाहेबांच्या नावानं, ज्यांना कुणाला ते सदुपयोग करतायत का याची पण शहानिशा केली पाहिजे. कारण भगवान बुद्धाने दान कुणाला दिलं पाहिजे, कुणाला नाही दिलं पाहिजे, कोणत्या दानाचं काय फळ मिळते हेही शिकवलंय. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. म्हणून संपत्तीचे 4 हिस्से करताना पहिला हिस्सा केला पाहिजे माता पित्यांची सेवा करण्यासाठी. पहिला हिस्सा आपला काढून ठेवला पाहिजे. कोण म्हणाला असं? भगवान बुद्ध म्हणाले कमाईचे तुमच्या 4 हिस्से करा, संपत्तीचे पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी वापरला पाहिजे. आज आम्ही पाहतोय अनेक घरांमध्ये म्हातारे जे लोक असतात बिचारे परेशान असतात बघा. मुलगा विचारत नाही कोणाला, तर कोणाला सून त्रास देते, कुणाला आजारपण त्रास देते, कुणाला घरी राहू दिल्या जात नाही, कुणाला हकलून दिल्या जाते. काही दिवसांपूर्वी एका आईला बघितलं सोशल मीडियावरती, मी तिचा व्हिडिओ केला एका पोराने. त्या आईला श्रीमंत 2 मुलं, एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा इंजिनियर, लग्न करून दिलं मायबापाने. वडील वारले. आई वडील वारल्यामुळे तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला आणि तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झाल्यामुळे ती जरा जास्त बोलत असेल, घरात सुनेला मुलाला वगैरे थोडंसं जास्त बोलत असेल. आता म्हातारपणात नाही तरी स्मरणशक्ती प्रत्येकाची कमी होते, चिडचिडेपणा पण सुद्धा वाढतो. आता नॅचरली त्याला कारणं आहेत. त्या आईला तिची स्मरणशक्ती थोडीफार कमी होत होती, तिच्या डोक्यावर थोडाफार परिणाम झाला असं वाटत होतं घरच्यांना. तर एका मुलानं जो डॉक्टर आहे त्यानं आपल्या भावाला विचारलं, इंजिनियर असलेल्या, तो भाऊ दुसऱ्या ठिकाणी राहतो एका मोठ्या शहरात आणि हा एका शहरात राहत होता. मायबाप गावी राहत होते.
वडील गेल्यावर आई एकटी पडली, लोकांच्या दारावर जायची, इकडं तिकडं भटकायची, म्हणून डॉक्टर असलेल्या मुलांना आईला शहरात आणलं खरं, कारण लोक लज्जा पण असते, काही काही लोक त्याचा थोडाफार विचार करतात. त्या आईला आणलं, आपल्या घरात ठेवलं. तर फार कमी लोक असे आहेत पुण्यवान की ज्यांना परिवार समविचारी मिळतो, सज्जन मिळतो, सिलवान संयमशील मिळतो. म्हणजे पत्नी पण सिलवान संयमी आणि पती पण सिलवान आणि संयमी. पण हे सगळ्याच घरात असं प्राप्त होत नाही. कोणत्या घराच्या संसाराच्या गाडीला एक ट्रॅक्टरचं मोठंच्या मोठं चाक लावलेलं आहे आणि दुसरं रिक्षाचं चाक लावलेलं आहे. ते ट्रॅक्टरचं चाक त्याच्याच पद्धतीने चालते पळते आणि रिक्षाचं चाक जागीच पळते. हेतू तर दोघांचाही आहे की घर व्यवस्थित चाललं पाहिजे, सुख शांती नांदली पाहिजे. आता एक विचारी नसेल, एक मतवाले नसतील, सिलवान नसतील, संयमी नसतील, परोपकारी नसतील, म्हाताऱ्या लोकांची सेवा करणारे नसतील, लेकरांवर सुसंस्कार घालणारे नसतील, तर काय ढेकळाचा संसार काय सोन्याचा होईल का, सुखाचा होईल का? त्या डॉक्टराने आपल्या आईला बस स्टँडला आणलं आणि तिला सांगितलं की मी आत्ता येतो मेडिकलवरून औषध घेऊन. त्या आईला तिथं सोडून दिलं आणि तो फरार झाला. बघा, सोशल मीडियावर व्हिडिओ आला. एका पोरानं आमच्या संपर्कातल्या तो व्हिडिओ बनवला, मला पाठवला. मला म्हणे भंतेजी पहा, ऐका. मी पाहिलं तर मला पण माझं हृदय असं थोडंसं वाईट वाटलं मला की अरे असे पण अवलादी आहेत, अशी पण मुलं आहेत की आपल्या आईची किंमत न जाणणारे, आपल्या वडिलांची किंमत न जाणणारे. त्या आईनं सांगितलं की मी गावात राहत होते, माझे पती गेले, थोडंसं वय झालं, मला काही गोष्टी लक्षात राहत नाही आणि माझ्या मुलाने मला घराच्या बाहेर काढलं. ही अशी परिस्थिती आहे. म्हणून भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलं बघा की तुम्ही जे काही कमवताय त्यातला पहिला हिस्सा आई वडिलांच्या मातापित्यांच्या सेवेसाठी काढून ठेवा. कारण लहानाचं मोठं आणि सगळे कर्तव्य त्यांनी पार पाडलेले असतात. पोटाला चिमटा घेतलेला असतो, प्रचंड मेहनत केलेली असते, स्वतः उपाशी राहिलेले असतात, परंतु घासातला घास लेकराला दिलेला असतो. म्हणून महामंगल सूत्रात बघा, आम्ही शिकवलं महामंगल सूत्र, त्याच्यामध्ये भगवंताने स्पेशली माता पित्यांची सेवा करण्यासाठी एक गाथा टाकली. माता पितु उपठानम पुत्तदार ससंग हो, अनाकुलाच कमंता येतं मंगलमुत्तमं. आई वडिलांची सेवा करा, मूल बाळ बायको यांचा सांभाळ करा. पण गणित होते बापा काही काही ठिकाणी उलट. हे बायकोची सेवा करते आणि आई वडिलांचा मी सांभाळ करतो म्हणते. आई वडिलांना मी सांभाळतो म्हणते आणि बायकोची सेवा करते. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. खरं तर पुरुषांसाठी खरंच टाळ्या वाजवा इच्छा एकदा. कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही चाललोय, बहुतेक ठिकाणी आमच्या माता भगिनीचीच संख्या जास्त. मी बसल्या बसल्या तुम्हाला न्याहाळण भंतीजीला म्हटलं इथे खरंच कमाल झाली. पुरुष तर महिला तर आहेच आहे, पण महिलांपेक्षा आता तिकडे उभे राहिलेले पण पुरुषच पुरुष दिसताय आणि त्यामुळे तुम्ही लय चांगले बापा. आणि म्हणून माता पित्याच्या सेवेसाठी पहिला हिस्सा सांगितला, पती पत्नीचा सांभाळ करण्यासाठी संपत्तीचा. दुसरा हिस्सा सांगितला, पती पत्नीचा पण सांभाळ केला पाहिजे. तिसरा हिस्सा सांगितला उदरनिर्वाहासाठी, व्यापार करण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी तिसरा हिस्सा करायला ठेवायला सांगितला. कारण जर व्यवसाय करायचा आहे, व्यापार करायचा आहे किंवा दोनाचे चार करायचे आहे, पैसे कमवायचे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला उदरनिर्वाहासाठी संपत्ती जपून ठेवता आली पाहिजे. आणि चौथा हिस्सा सांगितला भगवंताने कोणता? दान पुण्य करण्यासाठी. कोणता हिस्सा सांगितला चौथा? लक्षपूर्वक काय का रिपीट करतो एकदा. पहिला हिस्सा, चार हिस्से करायला सांगितले भगवंताने संपत्तीचे सगळ्या लोकांना. पहिला हिस्सा माता पित्यांच्या सेवेसाठी वापरा. दुसरा हिस्सा पती पत्नीचा सांभाळ करण्यासाठी, मूलबाळांचा सांभाळ करण्यासाठी वापरा. तिसरा हिस्सा जो आहे उदरनिर्वाह करण्यासाठी वापरा.
आणि चौथा हिस्सा जो आहे तो दान पुण्यासाठी वापरा. म्हणूनच तर भगवंताने पारमितांमध्ये एक पारमिता दान पारमिता शिकवली. म्हणूनच तर बाबासाहेबांनी सुद्धा 22 प्रतिज्ञांमध्ये पारमितांचं पालन करेल अशी प्रतिज्ञा टाकली आणि त्या उपर बाबासाहेब म्हणाले कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही दिला पाहिजे. कारण आपण जेवढं काही कमवतो ते खरंच इथंच राहते. आम्हाला सुद्धा जे लोक दान देतात ते दान काही कोणाच्या खरंच मड्यावर जात नाही. म्हणून भंतेजी लोकांनी बी असा काही विचार करू नये. लोकांना दान करायला शिकवतात तर त्यांनी करावं दान. बापा दिलेलं दान जर कुठं लावू शकत नसतील कोणी तर धम्मदान देण्यासाठी तरी वेळ काढाव. नाही तर लोकांना दोष देऊ भारत बुद्धमय होईल का? होणार नाही. तुम्ही लोकांमध्ये पेरणी करा, लोकांना शिकवा, लोकांना चांगलं शिकवा, लोकांमध्ये जागृती आणा, लोकांना सावध बनवा, लोकांना धम्माचा अर्थ सांगा आणि त्यासाठी तुम्ही धम्माचं आचरण करा. स्वतः संयमाने राहा, ही समाजाची अपेक्षा आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की आपल्या कमाईचा हिस्सा धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. आणि त्यामुळे खरंच प्रत्येकाकडे जी संपत्ती असते, मी रोज सांगतोय, आपण जातो जीवनभर लोक म्हणतात चाबी माझ्यात पिशवीत राहू द्या म्हणते, माझ्यात खिशात राहू दे म्हणते. त्यांनी जर काही काढून घेतलं तर कसं होईल कपाटातून? चाबी बाळगू लय लोक परेशान. बापा तुमच्यातले कोणी चाब्या सोबत घेऊन आलं असेल इथं, जरी धम्म परिषदेला आलं तरी घरी जे आहेत त्यांच्यावर विश्वास नाही म्हणते माझा बापा. काहीतरी घेऊन घेईल, त्यातलं काढून खाईल, नाही तर चोरून माहेराला नेईल. चाबी माझ्याकडेच राहू द्या म्हणते. लय लोक परेशान. घर माझ्याच नावावर राहू द्या म्हणते, शेत माझ्याच नावावर राहू द्या म्हणते. हे माझं ते माझं हे माझं करता करता बटन दबते आणि मेल्यावर लोक म्हणता अंगठी काढून घ्या म्हणता. अंगठी राहिली ते उशी खाली पण जपू काहीतरी ठेवायचे, ते जरा बाजूला करा म्हणतात, ते काढून घ्या. उशी जाऊ द्या, गोधडी जाऊ द्या, गादी जाऊ द्या, खराब केली म्हणतात. ती खाटही जाऊ द्या म्हणतात. पलंग खराब झाला केला तोही जाऊ द्या, कुठं टाकून द्या. पण जो मलिदा आहे जपू ठेवलेला तोडा मात्र राहू द्या म्हणतात लोक. कोणी म्हणत नाही बापा असं की लय चांगले होते, लय प्रेम करायचो आम्ही आणि आम्हाला लय जीव लावायचे आणि लय मेहनत केली म्हणून गळ्यातलं नाकातलं कानातलं जसं आहे तसंच राहू द्या आणि द्या अग्नी डाग. कोण म्हणते असं? म्हणते का बापा? कायचं म्हणाल कोणी? सरड्याची धाव कुपापर्यंतच आहे. म्हणून जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे. आई वडिलांकडून सुद्धा, सासू सासऱ्यांकडून सुद्धा, घरातल्या लोकांकडून सुद्धा किंवा कोणाकडूनही सुद्धा जोपर्यंत आपल्याला काही मिळते तोपर्यंत पुढं तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणते, तुमच्यासारखं कोणीच नाही. आणि एकदा देणं घेणं बंद केलं की मग म्हणते असं खोकलू नका म्हणते, तिकडे थांबा म्हणते तुम्ही. बापा लय अनुभव तुम्हाला येतं. आणि त्यामुळे धनामध्ये संपत्तीमध्ये जास्त जीव ठेवू नका. आपलं धन संपत्ती स्वतःसाठी तर वापरा, मुलाबाळांसाठी आईवडिलांच्या सेवेसाठी तर वापरा, परंतु बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करा. योग्य ठिकाणी दान पुण्य करत राहा. हे मला तुम्हाला सांगायचं. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. खरं की खोटं? बापा पिंजरा खालीच राहते. तेवढ्या पुरतेच रडतात लोक कायम, कोणी कोणासाठी रडत नाही. ही हकीकत आहे जीवनाची. पुण्यानुमोदनाला जनदान विधीला लय मोठा कार्यक्रम करतील, जेवू घालतील लोकांना, कपडे आणते कोण, काय करते, आणि नंतर 1-2-3 वर्षे झाले की त्या फोटोला पाहतही नाही.
हारय घालत नाही आणि नावय घेत नाही, ते डिलीट झालेली असतात. तसे आपण डिलीट होणाऱ्यांपैकी आहोत, याचं प्रत्येकाने आपण भान ठेवलं पाहिजे. आणि या नश्वर देहाचा धम्म प्रचारासाठी उपयोग करून अजरामर होण्यासाठी म्हणून धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करावा. नाही तर मी सांगतो तसं उंदरासारखं अलग 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 अलगच बसते, घरी थांबते, खुर्चीच पाहिजे म्हणते, मला माझ्याकडं कोणी येऊ नका म्हणते, मी कोणाला काही देत नाही म्हणते, माझं मलाच माहीत म्हणते मी कोण आहेत. आणि कोण आहे, वेळ आल्यावर डॉक्टर म्हणते यांना घेऊन जा म्हणते, आता पैसा लावून काही उपयोग होत नाही म्हणते. असे लय पेशंट असतात आपल्यासारखे, वेळ गेली म्हणते निघून. आणि त्यामुळे तुम्ही चांगले आहात, तुम्हाला नाही बापा, नाही तर तुम्ही म्हणाल भंतेजीनं आम्हालाच गोळ्या घातल्या, खरं तर तुम्हालाच गोळ्या घातल्या. कान टोचल्याशिवाय होत नाही. शाळेत गेल्यावर पण जर मास्तर मारत असेल तर लेकरू चांगलं शिकते. जे मायबाप लहानपणी लेकराला मारू मारू चांगले वळणं लावतील तर ते लेकरही चांगले निघतील. परंतु मारायचं जर सोडून दिलं, मला वाटते आता शाळांमध्ये मारणं सोडून दिलंय, म्हणून शाळात मारणं सोडून दिलं असल्या कारणाने लहान लहान लेकरं बिघडू लागले. बघा, मायबापसुद्धा दोषी आहेत याला, शाळाच दोषी नाही. कारण मायबाप पैसे कमवण्याच्या नादातच आहे आणि लेकरं जातात वायाला. काही काही घरातले मायबाप असतात दारू नको नको त्या गोष्टीमध्येच, तंबाखू खाण्यात, मावा खाण्यात गुंग राहतात. आणि त्यांचं लेकरू पण मग हळूच एक दिवस शाळेतूनच येताना कधी दारू पिते तर बिडी ओढते आणि त्याच्या तोंडाचा वास येते. एक दिवस त्या दिवशी उपासक म्हणे भंतेजी तुम्ही सांगता ते खरं आहे. मी म्हटलं बापा काय, मी म्हटलं खरंच सांगतो, खोटं काहून सांगू, मला काय पाप करायचं खोटं सांगून. मी म्हटलं काय, तर ते म्हणे तुम्ही सांगता म्हणे खरं की बा मायबाप जर चांगले असतील तर लेकरं चांगले निघू शकतात. मायबापाचं लेकरावर जर ध्यान असेल तर लेकरं खरंच चांगले निघू शकतात. पण मायबापच ध्यानावर नसतील, मायबापच जर वाह्यात गेले असतील, जात असतील, दारूच्या तंबाखूच्या माव्याच्या आहारी लागत असतील, लोकांना लुटत असतील, ठकवत असतील, फसवत असतील, भांडणं लावत असतील, शिव्या देत असतील, संशय घेत असतील, लोकांना चांगलं जगू देत नसतील तर लेकरं खरंच तसे निघतील. भंतेजी म्हणे मी शिबिराला जाण्याच्या अगोदर, प्रवचन ऐकण्याच्या अगोदर मला ते बिडी ओढण्याची, बिडी काय म्हणतात, बिडी ओढण्याची लय सवय होती म्हणे, दारू पिण्याची लय सवय होती. आणि खरंच माझं लेकरू पाहायचं म्हणे, मला वाटायचं बाबा लेकरू आहे त्याला काय समजते. पण आता मी पाहिलं म्हणे काही दिवस झाले पोरगा मोठा झाला म्हणे, 11वीला काय 12वीला गेला म्हणे पोरगा. आणि भंतेजी त्याच्याजवळ एक दिवस बसलो मी तर त्याच्या तोंडाचा असा लय वास आला म्हणे बेकार, आणि मला डोक्यात मुंग्याच आल्या म्हणे माझ्या. तुमचे शब्द आठवले म्हणे की खरंच जर मायबाप चांगले असतील, ध्यानावर असतील तर लेकरं चांगले निघू शकतात. कारण आपोआप तर निघत नाही. लोक म्हणता भंतेजी हे कोणावर गेलं सांगा. आता बापा आम्ही कसं सांगावं कोणावर गेलं ते. एक तर आईवर जाईल, नाही तर बापावर जाईल, नाही तर घरात जे जे कोण आहे तर त्याच्यावर जाते. लोक म्हणते आजीवर गेला, आजोबावर गेला, आत्यावर गेला, मामावर गेला, आणि खरंच ना त्यांच्यावरच जाईल ना. म्हणून घरातले वडीलधारे लोक जर चांगले असतील तर बघा पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होऊ शकतो, लेकरं बाळे चांगले घडू शकतात. म्हणून त्या उंदरासारखं एकार राहू नका, संपत्तीचा अहंकार बाळगू नका, अवगुणी स्वतः बनवू नका आणि इतरांनाही बनवू नका. हे आपल्याला जो जन्म लाभला बाबासाहेबांच्या समाजामध्ये, खरंच आपण महान पुण्यवान आहोत. आणि त्यामुळे इमाने इतबारे सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी सहाय्यक बनावे. आणि त्यामुळे मी आपणास हे वेळेच्या अभावी छोटीशी धम्मदेशना दिली आहे. तेव्हा निश्चितपणे आयोजकांच्या प्रती मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि